भारतीय संस्कृतीत लग्न हे फक्त दोन व्यक्तींपुरतं मर्यादित नसून दोन कुटुंबांच्या स्नेहबंधाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे लग्न सोहळा अधिकाधिक चांगला आणि अविस्मरणीय कसा होईल याकडे लक्ष दिलं जातं. पण या नादात काही वेळा अशा घटना घडतात की त्याबद्दल काय बोलावं हेच कळत नाही. होय, आता हेच प्रकरण पहा ना. लग्नात नवरदेव अपेक्षेपेक्षा मोठं वराड घेऊन आला, त्यामुळे नवरीच्या वडिलांचं आर्थिक गणित बिघडलं. पण रागाच्या भरात नवरीच्या कुटुंबियांनी जेवणात जमाल घोटा मिसळला आणि मग काय, संपूर्ण वराडाचं पोट बिघडलं आणि ते नदीच्या दिशेनं पळू लागले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. 100 ऐवजी आले 200 पाहुणे. मीडिया रिपोर्टनुसार ही घटना बिहारमधील सिवान इथं घडली आहे. घडलं असं की नवरदेव दुप्पट वराड घेऊन नवरीच्या घरी पोहोचला. लग्नात नवरा 100 पाहुणे घेऊन येणार असं आधी ठरलं होतं, मात्र प्रत्यक्षात 200 पाहुणे आले. अचानक 100 पाहुणे वाढल्यामुळे नवरीच्या कुटुंबियांचं आर्थिक गणित बिघडलं, ज्यामुळे लग्न मंडपात गोंधळ उडाला. तेवढ्यात नवरीच्या कुटुंबातील संतापलेल्या एका व्यक्तीने रागाच्या भरात जेवणात जमाल घोटा मिसळला. हे जेवण खाल्ल्यानंतर नवऱ्यांच्या पाहुण्यांचं पोट बिघडलं आणि त्यांना जुलाबाचा त्रास सुरू झाला. परिणामी ते शौचासाठी गावाबाहेर माळ रानाकडे धावू लागले. ही घटना गावातील लोकांनी कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणात कोणतीही पोलीस कारवाई झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडिओ पाहून नेटकरी संबंधितांची चांगलीच फिरकी घेत आहेत. हा व्हिडिओ तुम्ही खतीब हसनी या इंस्टाग्रामवर पेजवर पाहू शकता. या व्हिडिओवर 3000हून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. यामध्ये कुणी म्हणतंय हे लग्न आयुष्यभर कुणी विसरणार नाही, तर कुणी म्हणतंय नशीब नदी जवळ होती, नाहीतर समस्या आणखी वाढली असती. उत्तर भारतात लग्नाचा बहुतांश खर्च नवरीचं कुटुंब करतं, अशी प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे अनेकदा नवरदेवाचं कुटुंब मोठं वराड घेऊन लग्न मंडपात येतं. जिथं मोठं वराड तितके मोठे ऐट असा विचित्र समज काही लोकांमध्ये आहे. परिणामी अनेकदा नवरीच्या कुटुंबियांचे आर्थिक गणित बिघडतं. या प्रकरणातही असाच काहीसा प्रकार घडल्याचा दिसतो. असो, या व्हायरल व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही देखील आम्हाला प्रतिक्रिया द्या.